मी भाजपमध्ये प्रवेश करणार ही पहिली प्रतिक्रिया स्वतः एकनाथ खडसे यांनी आता दिली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असं देखील त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर शरद पवार यांनी संकटात मदत केली, त्यांचा ऋणी आहे असं देखील यावेळेस एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। नेमकं एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहांच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे, त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे। चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल। कधीपासून प्रयत्न चाललेले होते आपले भाजपमध्ये येण्यासाठी? भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, तुम्ही आले तर बरं होईल, अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती आणि हे काही आजचं नव्हतं, हर 4-6 महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे। कुठलीही अटी नाही, शर्त नाही, काहीही नाही। आमदारकी मिळाली होती, त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही 2-2.5 वर्षात तुम्ही परत भाजपात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला? माझा निर्णय आहे तो। आता मला असं वाटलं की माझ्या स्वगृही मी गेलं पाहिजे, त्यामुळे मी स्वगृही परत येतो आहे। नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भामध्ये जी काही नाराजी होती आपली? हे बघा, भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे, या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो। 40-42 वर्ष 45 वर्ष मी या घरात राहत होतो, पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे, त्याबद्दल काही नवीन काही नाही ना। पण असं म्हटलं होतं की संकटकाळी तुम्हाला शरद पवारांनी आपण बघतोय रोहिणी खडसे यांना देखील भाजपमध्ये येण्यासाठी अट ठेवण्यात आली आहे। खडसेंना पक्षप्रवेशासाठी भाजपकडून अटी घालण्यात आलेल्या आहे, ही माहिती आता सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। खडसेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, ही माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। त्याचबरोबर रोहिणी खडसे यांना देखील भाजपमध्ये येण्याची अट घालण्यात आलेली आहे। तर एकीकडे आपण बघतोय खडसे स्वतः घरवापसी करणार असल्याचं सांगताय, तर दुसरीकडे भाजपानं त्यांना काही अटी देखील घालून दिल्यात।